नमस्कार. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्थापन करून आता 25 वर्ष पूर्ण झालीत. मला या 25 वर्षाच्या पूर्ततेनंतर आता 26व्या वर्षात पदार्पण करताना या महामंडळानं केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडायचा आहे. मी यासाठी मांडतोय की मुळात लक्षात घेतलं पाहिजे, या महामंडळाची स्थापनाच, या आर्थिक विकास मंडळाची स्थापनाच मुळात 1995 ते 99 या दरम्यान आलेल्या युती सरकारच्या काळात आजच्या दिवशी 1998ला करण्यात आली होती. म्हणजे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विकासाचं उत्थापन करण्याची जबाबदारी त्यावेळेसच्या भाजपच्या सरकारनेच घेतलेली होती आणि शिवसेनाही त्यात सहभागी होती. मधल्या काळामध्ये मागच्या 2.5 वर्षाच्या कालखंडात आपण बघितलं की त्या महामंडळाची दुर्दशा झालेली होती. त्यासाठी वेगळी बैठक देखील घ्यावी लागली होती. पुन्हा एकदा त्या महामंडळाचं अध्यक्षपद अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्याकडे गेलं आणि मग त्याची पुन्हा ऊर्जितावस्था आली. या काळात नेमकं काय घडलंय, किती लोकांना मदत झाली आहे, किती कर्जाचं वाटप झालंय, या सगळ्यांची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. यातल्या राजकीय इच्छाशक्तीला देखील आपण उघड करणार आहोत. पाहूयात तीच मुलाखत. नमस्कार. आपल्यासोबत पुन्हा याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय आमदार नरेंद्र पाटील. त्यांच्याशीच आपण या मंडळाची स्थापना, कार्यपद्धती आणि एकूण सगळा प्रकार याच्याविषयीचा जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, खूप खूप स्वागत आहे आपलं अनलायझर मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न मी तुम्हाला आपल्याला एक विचारतोय सर, की या मंडळाची स्थापना 25 वर्षापूर्वी झाली, त्या स्थापनेमागचं कारण काय आणि सगळ्यात मोठी स्थिती काय आहे? म्हणजे कोणती अशी स्थिती आली होती की या महामंडळाची स्थापना करावी वाटली? त्याचं कारण आणि उद्देश नेमका काय होता? 95 ते 98 साली राज्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि त्या काळामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष स्वर्गीय किसनराव वरखिंडे होते. आणि त्या काळामध्ये सरकारी 95च्या काळामध्ये निवडणुकीच्या कालखंडामध्ये मराठा महासंघाने हिंदुत्वाच्या विचाराच्या सरकारला पाठिंबा दिला होता. आणि त्या पाठिंबा दिल्यानंतर काही मागण्या त्यांनी मांडल्या होत्या की सरकार आल्यानंतर काही मागण्यांमध्ये अण्णासाहेबांच्या नावावरती मराठा समाजाकरिता एक आर्थिक विकास महामंडळ असावं, ही मागणी त्यावेळेला झाली होती. सरकार आलं, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी साहेब बसले, त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब हे उपमुख्यमंत्री होते. आणि काही वर्षानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ज्या वेळेला मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट झाली आणि त्यावेळेला त्यांनी दिलेला शब्द आदरणीय त्या काळचे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वर्गीय किसनराव वरखिंडे साहेबांनी ती परत एकदा आठवण करून दिली आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याच सांगण्यावरून मनोहर जोशी साहेबांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती त्या ठिकाणी महामंडळ असावं आणि त्याचं नाव स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नावावरती त्यांनी जाहीर केलं. आणि त्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे महामंडळ 27 नोव्हेंबर 98ला त्या ठिकाणी त्याची सुरुवात झाली. म्हणजे युती सरकारच्या काळामध्येच सुरू झालेलं महामंडळ आहे. त्या वेळेपासून आतापर्यंत या मंडळाच्या योजना नेमक्या काय होत्या? ज्या वेळेला हे महामंडळ सुरू झालं त्यावेळेला ज्या समाजाला कुठल्याही महामंडळाच्या योजनेचा लाभ मिळत नाही अशा समाजाच्या लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशा प्रकारची त्यावेळेला रचना करण्यात आली होती. त्या काळात जेवढी महामंडळं झाली होती त्याच्या अगोदर त्या सगळ्या महामंडळावरती बीज भांडवलाकरिता महामंडळाच्या माध्यमातून काही सबसिडी देत असे. त्यावेळेला योजनेअंतर्गत 30% सबसिडी महामंडळ देत होतं. 10%ची जी सबसिडीची रक्कम होती ती स्वतः लाभार्थी भरत असे व 60% बँकेच्या माध्यमातून त्याला कर्ज मिळत होतं. आणि अशा प्रकारे त्यावेळेला ती योजना सुरू झाली. कालांतराने तिची सुरुवात जरी चांगली झाली असली तरी प्रत्यक्षामध्ये राज्य सरकारच्या एक लक्षात येत होतं की या योजनेच्या अंतर्गत जो कोणी लाभार्थी आहे तो लाभार्थी बँकेचे पैशाचे परतफेड करत नसे. म्हणजे त्या ठिकाणी NPL अकाउंट जायचं, सिबिल खराब व्हायचं, ही सगळी परिस्थिती होती.
आणि मग ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन ज्या वेळेला सुरू केलं, त्या आंदोलनामध्ये काही मागण्यांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची त्या ठिकाणी पुनर्रचना करण्यात यावी आणि याला चांगला निधी देण्यात यावा, या मागणीला अनुसरून त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महामंडळाचं स्वरूप सगळं बदललं. कारण त्यांच्या एक लक्षात आलं की आम्ही कितीही जरी बजेट दिला तरी लोकांना थेट लाभ मिळाल्यानंतर त्या ठिकाणी परतफेड करत जाणार नाही आणि ते महामंडळ अडचणीत येतलं. म्हणून त्यांनी या महामंडळ रचना अशी केली की व्यवसाय करण्याकरिता आपण बँकेमधून कर्ज घ्यावं. बँकेमधून घेतलेल्या कर्जाचं 5 वर्षासाठी व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मिळेल, ही त्यावेळची 2 रचना. म्हणजे पहिल्याच त्यावेळेची जी काही स्वरूप होतं ते कालांतराने देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते बदललं आणि त्याला फार मोठं यश त्या ठिकाणी मिळालं. कदाचित ते बऱ्याच महामंडळामध्ये झालेले आर्थिक अपहार आणि त्यानंतर बरीच लोक आत गेली त्याचंही कारण असू शकेल की थेट महामंडळाने पैसे देण्यापेक्षा व्याज देणं अधिक चांगलं राहील आणि बँकाही त्याच्यामध्ये सहभागी होत राहतील. सर, आपण या महामंडळाचे अध्यक्ष किती वेळेला आणि किती काळासाठी एकूण झालेले आहात ते जरा प्रेक्षकांना समजूया. माझं ज्या वेळेला मला विधान परिषदेची संधी आदरणीय अजितदादा पवार यांनी दिली होती, त्या मधल्या दरम्यानच मराठा आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती. याच दरम्यान मी माझ्या पक्षाला विनंती केली होती की मला महामंडळावर काम करायची, आपण जर संधी दिली तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मला प्राधान्याने देतील. परंतु तसं काही पक्षाने मला संमती दिली नाही आणि म्हणून ज्या वेळेला माझी विधान परिषदेचा कालखंड संपला त्यावेळेला मला या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः या महामंडळावर अध्यक्ष केलं. अध्यक्ष करत असताना या महामंडळाला कॅबिनेट मंत्रीचा दर्जाही त्या ठिकाणी दिला, जेणेकरून मला कलेक्टर स्तरावरती, जिल्हा स्तरावरती योग्य बैठका घेता येतील आणि आमच्या बैठकीला स्वतः कलेक्टर त्या ठिकाणी उपस्थित राहील. पहिल्या टप्प्यामध्ये 2018ला त्यांनी मला या ठिकाणी चेअरमन म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं. कालांतराने महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही काही महिने त्या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून होतो. परंतु कालांतराने ज्या वेळेला महाविकास आघाडी कोरोनाच्या नंतर पूर्ण क्षमतेने कामाला लागली त्यावेळेला हे महामंडळाचं संचालक मंडळ त्यांनी बरखास्त केलं. त्या बरखास्तीच्या नंतर परत एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचा कारभार पाहायला लागले आणि देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी गेल्या वर्षी 25 सप्टेंबरला माझ्या नावाची घोषणा केली आणि गेल्या वर्षी पासून आजपर्यंत परत एकदा मला काम करायची संधी मिळाली. आपण परत एकदा या महामंडळाचे अध्यक्ष झालेले आहात. खास करून अशा रौप्य महोत्सवाच्या वर्षात तुम्ही अध्यक्ष आहात जे स्वतः तुमच्या वडिलांच्या नावाने महामंडळ आहे. म्हणजे वडिलांच्या नावाने हा भाग खूप महत्वाचा ठरत नाही, पण एका पुत्रासाठी ती खरंच अभिमानाची गोष्ट असते की आपल्या वडिलांच्या नावाने असलेल्या महामंडळाचा अध्यक्ष रौप्य महोत्सवी वर्षामध्ये तुम्ही आता भूषवित आहात. या भूषविण्यापेक्षाही त्याला राबविणं आणि ते समाजोपयोगी करणं काय कसं झालंय, त्यात बदल तुम्ही नेमके काय केलेत या मंडळाच्या एकूण योजनांच्या मध्ये? महामंडळाची आजवरचा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये इतर महामंडळाला पाहिलं आपण तर कार्यकर्त्याचं पुनर्वसन, ज्याला विधान परिषद देता येत नाही त्याला अध्यक्ष, ज्याला एखाद्या मतदारसंघामध्ये आमदारकी देता येत नाही त्याचं पुनर्वसन त्या महामंडळामध्ये केलं जातं आणि तो चेअरमन आपल्या मतदारसंघामध्येच त्या ठिकाणी लक्ष घालतो आणि तो निवडणुकीची तयारी करतो, अशा प्रकारची व्याख्या होती. परंतु फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला मला दिलं त्यावेळेला त्यांनी माझ्याकडनं एक वधवून घेतलं की तुम्हाला तालुका स्तर आणि जिल्हा स्तरावर प्रयास करावा लागेल. कारण राज्य सरकारकडे ही पहिली योजना होती की ज्या योजनेमध्ये स्वतः महामंडळ कुठल्या प्रकारे डायरेक्ट सबसिडी देत नाही, परंतु बँकेमधून व्यवसायासाठी कर्ज आणि कर्जावरचं व्याज. अशा परिस्थितीमध्ये जिल्हा स्तरावरती बँकेना भेटणं, बैठका घेणं, मराठा समाजामध्ये उद्योजक निर्माण करून देण्यासाठी कार्यक्रम घेणं हा फार मोठा टास्क मला त्यावेळेला त्यांनी दिला होता. पहिल्या टप्प्यामध्ये मी 26 जिल्हे आणि 28 तालुक्याचे दौरे केले आणि त्याचं यश मला लगेच नाही मिळालं, परंतु हळूहळू दौरे केल्यामुळे लोकांमध्ये या योजनेचा प्रचार आणि प्रसार झाला आणि टप्प्याटप्प्यामध्ये मराठा समाजाची मुलं बँकेकडे जायला लागली. बँकेलाही विश्वास निर्माण झाला की ही मुलं तरुण आहेत, व्यवसाय करायच्या दृष्टिकोनातून त्यांनी कर्ज दिलं आणि मग ते आम्हाला यश त्या ठिकाणी मिळालं.
यात योजना कोणकोणत्या आहेत? म्हणजे काही गोष्टी तांत्रिक वाटतील, थोड्याशा लेंदी वाटतील ऐकताना लोकांना, पण या योजना नेमक्या कोणकोणत्या आहेत ज्या नव्याने तुम्ही सुरू केलेल्या आहेत? आपल्या मूळच्या योजना आहेत ते आयर 1 आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल वैयक्तिक व्याज वैयक्तिक आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीला स्वतः व्यवसाय करायचा असेल तो बँकेतून कर्ज घेऊ शकतो. त्याच्यानंतर आयर 2 आहे. आयर 2 म्हणजे आम्ही ग्रुप कर्ज घेतो. त्याच्यामध्ये संख्या जरा जास्त होती. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 10 लाख रुपयाची योजनेचा लाभ घेता येत होता 5 वर्षासाठी. आयर 2 मध्ये कमीत कमी 5 लोक जर एकत्र आली आणि त्यांनी पार्टनरशिप फर्म तयार केली तर 50 लाखापर्यंतचं बँकेमधून कर्ज आणि त्यांनी घेतलेलं व्याज आपण त्या ठिकाणी देत होतो 5 वर्षासाठी. तिसरी आमची योजना होती एफपीओ, जी आम्ही फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन म्हणायचो, आणि महामंडळ थेट 10 लाख रुपये स्वतः त्या ठिकाणी त्याला कर्जाच्या स्वरूपामध्ये देत असे आणि त्यांनी ते दर महिन्याला त्या ठिकाणी परतफेड करणं गरजेचं होतं. परंतु ह्या तिसऱ्या योजनेमध्ये थोडीशी गडबड झाली. आम्ही 30 लोकांना महाराष्ट्रामध्ये एफपीओ ना आम्ही कर्ज दिलं. एकही व्यक्तींनी त्या योजनेची परतफेड न केल्यामुळे आम्ही सध्या तुर्तास या एफपीओ ची योजना बंद केली आणि आयर 2 मध्ये त्याचं आम्ही स्थलांतर केलं आणि मग आता या 2 योजना आता कार्यरत आहेत. ती ट्रॅक्टरची योजना काय आहे नेमकी, ज्यात बऱ्यापैकी लोकांना लाभ होतो? महाराष्ट्रामध्ये ट्रॅक्टर योजना ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालली, कारण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, खास करून विशिष्ट समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून काही सवलतीने ट्रॅक्टर मिळत होते, जे मराठा समाजाला मिळत नव्हते, कारण मराठा समाज रिझर्वेशन मध्ये नव्हता. परंतु आपल्या योजने माध्यमातून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी स्वतः ट्रॅक्टर, त्याच्या मागचे असणारे व्हेकल्स घेतल्या आणि त्याच्या माध्यमातून स्वतः शेतीची मशागत किंवा स्वतःचा ऊस उत्पादक शेतकरी शेजारच्या शेतीचा माल तो त्या ट्रॅक्टरवरती घेऊन जाऊन साखर कारखाना किंवा शेतीपूर्वक व्यवसायाच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी पायावर उभा राहिला आणि बघता बघता ट्रॅक्टर योजना ही खूप मोठ्या प्रमाणे यशस्वी त्या ठिकाणी झाली. मधल्या काळामध्ये 2021च्या दरम्यान युतीच्या सरकारमध्ये काही कारणास्तव ती योजना बंद केली होती, परंतु आम्ही दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती परत एकदा ट्रॅक्टर योजना त्या ठिकाणी सुरू केलेली. आता किती ट्रॅक्टर गेले असतील शेतकऱ्यांच्या पर्यंत? आतापर्यंत एक साधारण 5-10 हजार ट्रॅक्टर गेलेले आहेत. क्या बात आहे, 5 ते भविष्यामध्ये 10,000? अजून हो, आणि अजून तर ते मोठ्या प्रमाणामध्ये जातील, कारण मागच्या 1.5-2 वर्षामध्ये योजनाच बंद होती. लोकांपर्यंत सातत्याने एक आग्रह होता की सुरू करण्यात यावा. आता आम्ही कायदेशीर सुरू केलेली आहे. पण यावेळेला आम्ही ट्रॅक्टर योजना सुरू करताना एक चांगलं काय काम केलं, की आम्ही जे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या होत्या यांच्याकडनं डायरेक्ट महामंडळाच्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरामध्ये आता ट्रॅक्टर घेतलेले. म्हणजे एक किस्सा मी आपल्याला सांगतो, की मी सहज आपले काही डीलर आले मला भेटायला, त्यातले काही आपले मराठा बांधव होते आणि मी म्हटलं तुम्ही तुमचं एक समाजाला देण्यासाठी काय हातभार लागावा म्हणून तुम्ही किती त्यांना सवलत द्याल, तर ते रडायलाच लागले. आता प्रत्यक्षामध्ये एखाद्या डीलरला ट्रॅक्टर एक विकल्यानंतर किती पैसा मिळतो हे मला काही प्रमाणामध्ये माहित होतं, परंतु त्यांची भावना पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता ह्यांच्याकडे काय मागून काय उपयोग नाही. तर मग आम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना पत्र दिलं. त्या कंपन्यांमधून पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला महिंद्र कंपनी आणि एस्कॉट कंपनीने प्रस्ताव दिला आणि त्यानंतर बाकीच्या ट्रॅक्टर कंपन्यांनी प्रस्ताव दिला, ज्यामध्ये 25,000 पासून ते 50,000 म्हणजे ट्रॅक्टरच्या वेगवेगळ्या मॉडेल्स आहेत. त्या मॉडेल्स प्रमाणे त्यांना त्या ठिकाणी सवलती दिल्या जातील. म्हणजे उदाहरणार्थ एखादा ट्रॅक्टर 5 लाखाचा आहे आणि त्याला 50,000चं डिस्काउंट मिळालं तर प्रत्यक्षामध्ये त्याला 4.5 लाखाचं ट्रॅक्टर त्या ठिकाणी पडेल आणि त्याला व्याज परतावनाही दिली जाईल. म्हणजे असं दोन्ही सिस्टम आम्ही त्या ठिकाणी केलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने आता या योजनेचा लाभार्थी आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. सर, एक गोष्ट जरा स्पष्ट विचारतो, की आपण नेहमी असं म्हणत असतो, की ज्याचा एवढा लोकांना फायदा झालाय, तेवढ्या लोकांना फायदा झालाय, ही लोकांच्या पर्यंत ती योजना पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालेलो. जरा एक्झॅक्टली किती लोकांना आणि नेमका कसा फायदा झालाय याचं काही गणित आपल्याला मांडता येऊ शकेल का? की अध्यक्षच जर माहिती सांगतायत मंडळाचे, तर या सगळ्याचा किती लोकांच्या पर्यंत फायदा झालाय, किती लोकांच्या पर्यंत हे पोहोचले आणि नेमका काय फायदा झालाय हे सांगता येऊ शकेल? महाराष्ट्रामध्ये महामंडळाचं जे आजचा जो ग्राफ आहे ना तो सर्व उत्कृष्ट आहे. म्हणजे यदाकदाचित काही योजना खूप चांगल्या पद्धतीनं मोठ्या झाल्या असतीलच, परंतु इतर महामंडळाची जर आपण तुलना केली तर आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची लाभार्थी 70,000 आहे
550 पेक्षा 5,500 पेक्षा जास्त कोटीचं कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, NBFC आणि प्रायव्हेट बँकेनी दिलेली आहेत. आणि राज्य सरकारने महामंडळाच्या वतीनं साधारण 602 कोटीचं आतापर्यंतचं व्याज परतावा दिलेला आहे. आता या सगळी गोष्टी इतकी ट्रान्सपरन्सी आहे की आपण जर यदा कदाचित एखाद्या लाभार्थ्याचा LY नंबर जर मला सांगितला तर आजपर्यंत आम्ही किती त्याला व्याज परतावा दिलं हे आम्ही सांगू शकतो. कारण ही सगळीच योजना ऑनलाईन आहे. ही काही प्रत्यक्षात लाभार्थ्यांना भेटायची गरज नाही, चेअरमनला भेटायची गरज नाही, शिफारिश आणायची गरज नाही. तो लाभार्थी ऑनलाईन पद्धतीनं कुठल्याही सायबर कॅफेमध्ये, ई-सेवा केंद्रामध्ये, CSC सेंटर मधून तो अपलोड करू शकतो. पर्याय फक्त जो काही कागदपत्र अपलोड करेल ते सर्व व्यवस्थित पाहिजे. जर ते व्यवस्थित असलं तर त्याला नियमितपणे त्या ठिकाणी व्याज परतावा मिळतो. यदा कदाचित जर काही कागदपत्र अपलोड करण्यामध्ये काही चुका झाल्या तर जरी केस होल्डला गेली तरी आमचा महामंडळाचा समन्वयक त्याला फोन करतो, त्याच्याकडनं योग्य कागदपत्र अपलोड करून त्याला नियमितपणे व्याज परतावा देण्याची खबरदारी घेतो. त्याच्यामुळे आमचे आकडे हे 100% खरे आहेत. कुठेही याच्यामध्ये बोगस पद्धत नाही. एक अजून प्रश्न, महामंडळाची कर्ज बुडवायची असतात ही धारणा अनेक लोकांच्या मनामध्ये असते, कारण ती राजकीय संपर्कातून मिळालेली असते. आताचा अनुभव कसा आहे तुमचा, की लोकांचे रिपेमेंट कसं चाललंय? खूप छान आहे. उलट मला आनंद वाटतो आणि हे जर सगळं श्रेय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देतो. वर्षानुवर्षी जी आपली परंपरा होती राजकारणामध्ये की केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेचा आपण वापर करायचा, जी आर्थिक योजना होती, परंतु परतफेड करायची नाही. आणि 5 वर्ष जवळ आलं की मग सरकारचा असणारा जो अजेंडा असतो की तुम्ही पैसे भरायची गरज नाही, माझं सरकार परत आलं की तुमची कर्जमाफी करतो. असाच एक प्रकार फार वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्येही मनमोहन सिंग असताना तो झाला होता प्रयोग. परंतु याच्यामध्ये काय होतं, खऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होत नाही, पण जे मोठे शेतकरी असतात, जे साखर कारखान्याचे असतात, त्यांचाच त्या ठिकाणी फायदा होतो. आमच्या महामंडळामध्ये असं काही नाही. आमच्या महामंडळामध्ये आमचा जो लाभार्थी आहे तो काही हप्ते इन्स्टॉलमेंट ते जे दर महिन्याचे आहेत तो दर महिन्याला फेडतो. दर महिन्याला फेडल्यानंतर तो आमच्याकडे क्लेम करतो महामंडळाकडे. आणि आमची ऑडिटर टीम आहे, आमची पूर्ण टीम आहे, ही टीम त्या ठिकाणी सगळे तपासते आणि त्याला व्याज परतावा देते. त्याच्यामुळे आमच्या महामंडळामध्ये थकवणं हा प्रकारच नाही. त्याचं कारण असं आहे, जर त्यांनी इन्स्टॉलमेंट भरला तर त्याला व्याज परतावा मिळणार आहे. जर त्यांनी इन्स्टॉलमेंट भरला नाही तर त्याला व्याज परतावा मिळणार नाही. त्याच्यामुळे त्यालाही ही माहिती आहे की मी प्रामाणिकपणे व्यवसाय करून जर 4 पैसे कमवले आणि जर इन्स्टॉलमेंट भरलं तरच मला सरकार महामंडळाच्या माध्यमातून सबसिडी त्या ठिकाणी परतफेड करेल. मला एक गोष्ट अजून जाणवली आहे की या महामंडळाचे पुन्हा अध्यक्ष झाल्यापासून आपण महाराष्ट्रभर फिरलेले आहात. अनेक ठिकाणी मेळावे घेतलेत, 2 मेळावा घेतलाय, सगळं केलंय. आपण या सगळ्या योजनांना पोहोचवण्यासाठी खऱ्या लाभार्थ्यांच्यापर्यंत, कारण महामंडळाचे खरे लाभार्थी काय असतात हे आपण अनेक पॉलिटिकल महामंडळाच्या मध्ये बघितलेलं आहे, ज्याचे काही आत्ता अध्यक्ष काही बाहेर आलेत. आपण खऱ्या लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी नेमकं काय केलं? आम्ही याचा खूप चांगल्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार केलेला आहे. खरं म्हणजे आमच्याकडे तालुका स्तरावरती मराठा चळवळीमध्ये काम करणारे विविध संघटना आहेत, त्या आमच्याशी जोडलेल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही होर्डिंग्स लावतो. शहरी भागामध्ये आम्ही रेडिओच्या माध्यमातून प्रचार प्रसार करतो. काही ठिकाणी आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम होतात, तिथे आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो. काही ठिकाणी महिलांचे कार्यक्रम होतात, काही ठिकाणी रोजगार निर्मितीचे कार्यक्रम होतात, तिथे आम्ही स्टॉल्स लावतो. त्याच्यामुळे आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. परंतु तरीही आम्हाला अपेक्षित यश मिळालं असं मला वाटणार नाही. परंतु ज्या वेळेला मी एखाद्या गावामध्ये पोहोचेल किंवा एखाद्या वाडीपर्यंत पोहोचेल ना, तर मी म्हणेल या योजनेचा खरा लाभार्थी आम्हाला मिळाला. आतापर्यंत शहरी भागामध्ये आमचा चांगला प्रचार चाललेला आहे. तालुका स्तरावरती काही जे होतकरू मुलं आहेत, त्या होतकरू मुलांनी पुढाकार घेऊन योजनेचा लाभ घेतलाय, तिथपर्यंत पोहोचलंय. पण मला वाडीपर्यंत पोहोचायला अजून काही महिने लागतील. आणि ज्या दिवशी मी वाडीपर्यंत पोहोचेल, वाडी म्हणजे एका गावची वाडी, त्या वाडीपर्यंत ज्या दिवशी पोहोचवेल त्या दिवशी 100% महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची योजना कळलेली असेल असं मी जाहीरपणे आणि स्पष्टपणे सांगू शकेन. म्हणजे
काठेवाडी ते छोट्या गावची वाडी अशा वाडीपर्यंतचा प्रवास महाराष्ट्राचा झाला पाहिजे. हरकत नाही. वाडीपर्यंत पोहोचणे असं आपण त्याला हो. म्हणूया. एक क्रेडिट गॅरंटी जी. स्कीम नावाची एक स्कीम आहे. ती नेमकी हा. काय आहे? कारण ते समाजापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. क्रेडिट गॅरंटी स्कीम काय आहे नेमकी? आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी ज्या वेळेला छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांना एक आधार देण्याचं काम केलं, त्यावेळेला त्यांनी मुद्रा लोन योजना काढली. आणि मुद्रा लोनच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकांकडनं घेतलेले कर्ज आणि त्या कर्जावरचं सुरक्षतेच्यासाठी त्यांनी क्रेडिट गॅरंटी स्कीम चालू केली. 2 प्रकारच्या क्रेडिट गॅरंट्या आज आम्ही महामंडळाच्या माध्यमातून देतो. एक शेतीपूर्व व्यवसायाकरिता देतो. आता शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय आला, म्हणजे म्हशी, गाई, त्याच्यानंतर गौपालन ते एक आलं, त्यानंतर शेळी मेंढी तो एक आला, त्याच्यानंतर कुक्कुटपालन, हे आम्ही शेतीपूरक व्यवसायामध्ये मोडतो आणि त्याच्यासाठी आम्ही वेगळी क्रेडिट गॅरंटी देतो. MSME जी आमची स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्येही आम्ही क्रेडिट गॅरंटी देतो. या दोन्ही क्रेडिट गॅरंटीची जी फीज आहे ही 1 वर्षाकरिता मर्यादित असते आणि ती फीज ही पहिलं लाभार्थी त्या ठिकाणी देतो. लाभार्थी नंतर आपल्या महामंडळाला क्लेम करतो आणि क्लेम केल्यानंतर आपण त्याला रिएम्बर्समेंट करतो. आता ही क्रेडिट गॅरंटी ही फक्त राष्ट्रीयकृत बँकांपुरतीच मर्यादित आहे, कारण सहकारी बँका मॉर्गेज घेतात आणि मॉर्गेज घेतल्यामुळे त्यांना क्रेडिट गॅरंटीची काही गरज लागत नाही. एकंदरच क्रेडिट गॅरंटीमध्येही राष्ट्रीयकृत बँकांनी बऱ्यापैकी तरुणांना त्या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी दिले. आता आपल्या पुढच्या योजना काय आहेत? या सगळ्या महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नव्याने ज्या पुढच्या 25 वर्षाच्या कालखंडानंतर एका मोठ्या टप्प्यानंतरच्या पुढच्या योजना काय असतील? दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला मला परत एकदा योजनेचा म्हणजे महामंडळाचा अध्यक्ष करण्यात आलं, त्यावेळेला आदरणीय चंद्रकांत दादांनी काही सूचना केल्या होत्या आम्हाला मराठा उपसमितीच्या माध्यमातून, आणि त्यांचं म्हणणं होतं की नरेंद्र, आता कर्जाची क्षमता त्या ठिकाणी वाढवावी. त्याच्यामुळे आम्ही 10 लाखाचं कर्ज आता 15 लाखाला केलं. जी योजना 5 वर्षापुरती मर्यादित होती ती 7 वर्षासाठी केली. एका दिवशी असंच आम्ही बैठकीला बसलो होतो आणि त्या बैठकीच्या माध्यमातून चर्चेमधून, परिवाराच्या काही चर्चेमधून असं आम्हाला जाणवलं की सामान्य माणसांची ज्याची गरज एकदम छोटी आहे, म्हणजे साधारण 50,000 आहे, लाख रुपयाचा आहे, तर अशा लोकांना बँक आज योजनेचा लाभ देत नाही. आणि आमच्या योजनेमधून एकदा तुम्ही लाभ घेतला तर परत घेता येत नाही. त्याच्यामुळे मग आम्ही अशी योजना तयार केली की बाबा रे, तुम्ही 10,000 पासून ते 2 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता 3 वर्षासाठी व्यवसाय करण्यासाठी. त्याचं व्याज आम्ही तुम्हाला देऊ. ती जर योग्य तुम्ही परतफेड केली तर परत एकदा तुम्हाला 15 लाखाच्या योजनेचा लाभ घेता येईल. ही आता योजना आम्ही जवळपास तयार केलेली आहे. अधिकृतपणे सरकारकडनं, डिपार्टमेंटकडनं एकदा आम्हाला GR आला की ती योजना आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू. अजून एक योजना होती जी शिक्षण क्षेत्रासाठी. आता तुम्ही जर पाहिलं की सारथीमधूनही काही शिक्षणासाठी योजना लागू केलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये तुमची स्पर्धा परीक्षा घेतली जाईल, मग पहिले काही 50-100 लोक येतील त्यांना त्याचा फायदा मिळेल, बाकीच्या मेरिटवरच ठरेल ते. मेरिटवर. मग आम्ही असं ठरवलं की मग बाकीची मुलं कुठे जातील ना, कारण त्यांना शिक्षण घ्यायचंय आणि ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणापासून ते वंचित राहतात आणि मग चुकीच्या दिशेलाही लागतात. तर त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना आम्ही केंद्रबिंदू धरून, मुलांना आणि मुलींना केंद्रबिंदू धरून आपण शिक्षणासाठी बँकेमधून जे कर्ज घ्याल त्या कर्जाचं व्याजही आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तुम्हाला व्याज परतावण्याच्या माध्यमातून दिलं जाईल. म्हणजे व्यवसाय करता बिनव्याजी कर्ज आणि आता भविष्यामध्ये शिक्षणाकरताही बिनव्याजी कर्ज, अशा 2 मोठ्या योजना आज आम्ही त्या ठिकाणी आमच्या पाईपलाईन मध्ये आहेत. कुठल्याही क्षणी राज्य सरकारचं अधिकृतपणे तो GR येईल आणि त्या GR आल्यानंतर शैक्षणिक वर्षापासून, म्हणजे पुढच्या वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून त्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी केली जाईल. सर, काही प्रश्न अशी विचारायला हवीत ज्या प्रश्नाची उत्तर सुद्धा तुमच्याकडून मिळणं आवश्यक. सध्या महाराष्ट्रातलं वातावरण बघता एकूणच मराठा आरक्षण आंदोलन पेटले. या आंदोलनाच्या मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मराठा विरोधी असल्याचं वातावरण सुद्धा आता तयार होऊ लागलंय की आरक्षण देऊ शकत नाहीत म्हणून. अशा वेळी 2 गोष्टी मला महत्वपूर्ण वाटतात. एक, या महामंडळाची स्थापना, ज्या महामंडळामुळे मराठा समाजाचं आर्थिक उत्थापन होणार आहे, आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार आहे, त्याची स्थापना देखील याच सरकारच्या काळात झाली आणि त्याचं सशक्तीकरण देखील त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये, मग 14 ते 19 असेल किंवा 22 पासून आता असेल, ते होत आहे.
या सगळ्या हो. चर्चेकडं, या महामंडळाच्या याच्याकडं ही भूमिका नेमकी कशी आहे आणि तुम्ही कसं बघता याच्यात? म्हणजे अण्णासाहेब पाटलांचे सुपुत्र म्हणून कसं बघता हा प्रश्न आहे. वडिलांनी 1980 पासून ते 82 पर्यंत आर्थिक निकषावरती आरक्षण मागितलं होतं. त्याच्या मागची कारणं काय होती, तर वडील स्वतः मराठा महासंघाचे अध्यक्ष होते. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश हा भाग सगळा त्यांनी 2 वर्ष पिंजून काढला. ज्या पिंजून काढताना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे सोशल मीडियाचा संपर्क करण्याचं साधन नव्हतं. सामान्य टेलिफोन आणि प्रत्यक्षात भेटणं किंवा मग त्या ठिकाणी पत्रव्यवहार. अशा सगळ्याच्या माध्यमातून त्यांच्या एक लक्षात आलं, की माथाडी कामगारांचा एक मोठा वर्ग आहे, की त्याचा मुलगा भविष्यामध्ये जर शिक्षणाला जर त्याला रिझर्वेशन जर नाही मिळाली, तर तो माथाडी कामगार होणार. म्हणजे हमालांचा मुलगा हमाल. परंतु वडिलांची इच्छा होती, की तसं न करता त्याने शिक्षण घ्यावं आणि त्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अधिकारी व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, रिझर्वेशनच्या कायद्याप्रमाणे. परंतु त्या काळात ते राज्यकर्ते जे काँग्रेस पक्षाच्या विचाराचे होते, त्यांना हे पटलं नाही. कारण काँग्रेस पक्षाने वारंवार जातीचं राजकारण खेळत असताना इतर जातीला जास्त महत्व दिलेलं आहे. परंतु प्रामाणिकपणे मराठा समाजाला जो शेवटचा वर्ग आहे, ह्याला नजरअंदाज केलेला आहे. मग मोठ्या माणसांना, साखर उद्योगांना, कारखानदारांना, काँग्रेस पक्षातल्या मराठा समाजाला न्याय जरी दिला असला, तर खरा समाजाला न्याय ते कधीच देऊ शकले नाही. आणि तीच परंपरा काँग्रेसच्या नंतर राष्ट्रवादीने सुरू केली. देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व ज्या वेळेला प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये कार्याला लागलं, त्यावेळेला कोपर्डीची घटना आणि त्या घटनेनंतर उभा महाराष्ट्र पेटला, त्यावेळेला फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं, की राज्यकर्त्यांनी वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाखाली टोलवलेलं आहे. मग ते राज्यकर्ते कधीतरी काँग्रेसवाले होते, ते राज्यकर्ते कधीतरी मराठा समाजाचे मुख्यमंत्री म्हणून होते. परंतु ह्यांनी टोलवलेलं आहे. मग मला न्याय दिला पाहिजे, तर मी राज्यकर्ता आहे, मी मुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळे 2 आयोगाच्या माध्यमातून त्यांनी यशस्वीरित्या त्या ठिकाणी चाचणी केली, आरक्षण दिलं आणि हे आरक्षण काही प्रमाणात हायकोर्टात टिकलं, मुलं कामाला लागली, मुलांच्या बरोबर त्यांना नोकऱ्या मिळाल्या. परंतु महाविकास आघाडीच्या वेळेला त्या ठिकाणी त्यांच्याकडनं दुर्लक्ष झालं. सुप्रीम कोर्टामध्ये योग्य युक्तिवाद करताना अधिकारी वकील वर्ग हजर न झाला आणि त्यांना योग्य सूचना न झाल्यामुळे आरक्षणाला स्टे आणि स्टेच्या नंतर त्या ठिकाणी पूर्णपणे ते खालीच करण्यात आलं. आज जरी क्युरिटी पिटिशन टाकली तरी त्याला दिरंगाई लागत होती. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला हे पदभार स्वीकारला, त्यावेळेला मधल्या कोरोनाच्या काळामध्ये जी मराठा समाजाची मुलं एससीबीसीच्या माध्यमातून एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाली होती, त्यांच्या नेमणुका थकवण्यात आल्या होत्या. ज्याची एक चांगली संधी उद्धवजी ठाकरेंना मिळाली, पण त्यांना ती संधी घेता आली नाही. त्यांना त्याचं श्रेय घेता आलं नाही. ते कुशाला घाबरले देवाला माहीत. परंतु मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब ज्या दिवशी शपथविधी झाली, त्याच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये 2,500 ते 3,000 मराठा समाजाच्या मुलांना त्यांनी नोकऱ्या दिल्या आणि काही झालं तरी मी सरकार म्हणून त्या ठिकाणी फेस करेल. परंतु तुम्हाला कायदेशीर मिळालेल्या अधिकाराला, आरक्षणाला मी धक्का लावू देणार नाही. अशा मुलांना कामावर घेतलं. परत एकदा मराठा आरक्षणाच्या एससीबीसीच्या माध्यमातूनची प्रक्रिया सुरू केली. आज मनोजी जरंगेंच्या आंदोलनाच्या माध्यमातूनही एकनाथ शिंदे साहेबांचं जे वक्तव्य जर आपण पाहिलं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं जाहीर जे वक्तव्य आजपर्यंत झालेलं आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नक्कीच मराठवाड्यातील असणाऱ्या कुणबी समाजाला, जो मराठा आहे, मराठा कुणबी, कुणबी मराठा आहे, अशांच्या नोंदी आम्ही शोधू आणि त्यांना आम्ही त्या ठिकाणी ओबीसी मधून त्या ठिकाणी आरक्षण देऊ. इतर ओबीसीच्या धक्का न लावता. म्हणून हे आजचे जे दोन्ही नेते आहेत, हे मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सामान्य माणसांनी यांच्यावरती विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. नाही, पण हे वातावरण एकूण म्हणजे मी मी जी विखार बघितलाय काही वेळेला, की हे कोण आहेत कळत नाहीये, लक्षात येत नाही. याला मराठा आंदोलक म्हणायचं की नाही हा प्रश्न माझ्या कधी कधी पडतो, की दुसरं कोणीतरी घुसून हे सगळं करतंय का. छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्रीतलं एक दृश्य तुम्ही कदाचित बघितलं असेल. एसटी च्या वरती एक आपल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जाहिरात होती आणि त्याच्यावरती स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचं छायाचित्र देखील लावण्यात आलं होतं. त्याच्यावर सुद्धा काळं फासण्याचं काम काही उपद्रवी आणि या सगळ्याचं महत्व माहीत नसलेल्या मंडळींनी केलं होतं. त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं हे सगळं बघताना? मला तर फार वाईट वाटलं आणि मला खूप वेदना झाल्या की ज्या महापुरुषाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या आंदोलनाची पहिली ज्योत त्या टीने पेटवली, मशाल पेटवली आणि त्याचं रूपांतर महाराष्ट्रामध्ये 2016, 17, 18
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण भारताला, विश्वाला शांततेचा मोर्चा कसा आहे, पण ती पेटवली कुणी ज्योत? ती वडिलांनी पेटवली. बरं, याच योजनेमध्ये महाराष्ट्रात लाभार्थी वाढतात. अशा एका मराठा बांधवांकडनं करणं, आता तो मराठा आहे का नाही मी कधी तपासलं नाही, परंतु अशा प्रकारे समाजाच्या भावना भडकवण्याचं काम वेगवेगळ्या आंदोलनातून होतं हे आता आम्हाला दिसायला आलेलं आहे. उदाहरणार्थ बीडमध्ये काही आमदारांची घरं जाळणं, मराठ्यांचंच घर तुम्ही जाळायला निघालात. बरं, मराठा सोडा, पण जे इतर समाजाची लोक आहेत त्यांची लोकप्रतिनिधींची घरं जाळतात, शासकीय कार्यालय जातात. बऱ्याचशा वेळेला असं ज्या वेळेला सामाजिक आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतं त्यावेळेला काही पाकिटमार घुसत असतात आणि पाकिटमार घुसणारे लोकच कुठेतरी मागून दगडफेक करतात आणि पेटवतात आणि याचं खापर कुठेतरी आयोजकांच्या वरती जातं. परंतु ह्याला शोधण्याचं काम आज गृहमंत्र्यांच्या माध्यमातून गृह विभागाकडनं होतंय आणि त्यांना वेळेस नजरकैद किंवा त्यांच्यावरती कारवाई होतील असं मला पण त्या ठिकाणी विश्वास आहे. सर, या सगळ्यामध्ये हे महामंडळ मराठा समाजाच्या सकल उन्नतीसाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी, त्यातल्याही नुसता मराठा समाजाच्या हा शब्द मी नाही वापरत, मी ज्याला गरजवंत मराठा असं आपण म्हणतो त्याच्यापर्यंत आतापर्यंतच्या राजकारण्यांनी कधी काही पोहोचूच दिलं नाही. त्याला नेहमी कारखान्यावर चिकटवणे, संस्थेवर चिकटवणे, याच याच्यामध्ये चिकटवण्यात अडकवून ठेवलं होतं. तो आता आपल्या उन्नतीसाठी सशक्त होऊ शकेल यासाठी बळ देणार तुमचं हे महामंडळ ठरतंय आणि त्यासाठी तुमच्या या सगळ्या प्रयत्नांना अनलायझरच्या वतीनं, या सगळ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सर, यात आनंदाची गोष्ट अशी आहे, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहे, ज्याची सुरुवात युती सरकारच्या काळामध्ये, भाजप सेनेच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि 25व्या वर्षी हे महामंडळ पुन्हा सशक्त होत आहे याच सरकारच्या कालखंडामध्ये. आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्यांच्या नावानं हे महामंडळ आहे त्यांचे चिरंजीव याच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेले आहेत. त्यामुळं सकल मराठा समाजाच्या सशक्तीकरणासाठी तुम्हाला शुभेच्छा देण्यापूर्वी एक प्रश्न मला नक्की विचारायचा आहे की सर, तुम्ही सकल मराठा समाजाला ज्यांची आवश्यकता आहे, हे महामंडळ ज्यांच्या उभारणीसाठी आवश्यक आहे, त्यांना काय सांगाल? माझं महाराष्ट्रातील मराठा तरुण आणि तरुणींना एकच आज 25 वर्षाच्या या वाटचालीच्या बद्दल संदेश असा द्यायचा आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी चांगल्या उद्दिष्टाने या महामंडळाची पुनर्रचना केलेली आहे. त्याची परत पुढे नेण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करत आहेत. आम्हाला योग्य निधी, वेळेवर निधी देण्याचं काम आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पण करतात. म्हणजे या तिन्ही नेत्यांचं दृष्टिकोन हे मराठा समाजाच्या हितासाठी खूप चांगल्या पद्धतीनं आहे. मला नक्कीच कल्पना आहे की यदा कदाचित काही तरुणांना बँकेमधून खेटा घालाव्या लागतात, राष्ट्रीयकृत बँकांकडनं कर्ज मंजूर करण्याकरिता खूप तुम्हाला त्रास होतो, कधी कधी तरुण नाराज होतो, कधी कधी तरुण पिछा सोडत नाही, मॅनेजरच्या मागे लागतो, कधी कधी आंदोलन करतो. परंतु कुणी निराश होऊ नये. आम्ही भविष्यामध्ये अशा काही नवीन नवीन पद्धतीच्या बदल घडवणार आहोत की ज्या बदलामुळे आमच्या मराठाच्या सामान्य लोकांनाही त्या योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळू शकतो. वेळेवर व्याज परतावा मिळाला नाही तर त्यासाठी आम्ही काही नवीन अत्याधुनिक पद्धत आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत. आम्ही काही मोबाईलचे सॉफ्टवेअर तयार करतोय, ऍप तयार करतोय की त्या सामान्य ऍप मधून आमचा ग्रामीण भागाचा शेतकरीही आपल्या शेताच्या बांधावरूनच बसून त्या ठिकाणी आपलं क्लेम अपलोड करू शकतो, कागदपत्र अपलोड करू शकतो आणि त्याला त्याच ऍपच्या माध्यमातून बँकेत पैसे जमा झाले की त्याच्या मोबाईलवरती, त्याच्या ऍपवरती दिसेल. अशा प्रकारचं आमचं संकल्पना आहे. नवी मुंबईमध्ये महामंडळाची स्वतःची 5 एकरची जमीन, त्या जमिनीवरती स्वतःचं एक महामंडळाचं प्रशस्त कार्यालय आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागाच्या शेतकरी मराठा बांधवांना आम्ही कॉल सेंटर पासून जोडणार आहोत की कुणाला काही अडचण येऊ दे, योजना पाहिजे कर फोन, व्याज परताना लावला कर फोन, बँकेने कर्ज नाही दिलं कर फोन, व्यवसाय अडचणीत आला तरी तू फोन कर, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू. आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून आज स्किल इंडियाला खूप मोठी ताकद मिळते. तसंच छोटे उद्योजक झाले तर भारताचा विकास होईल, ही संकल्पना मोदी साहेबांनी मांडली
आणि त्याच्यामुळे त्या संकल्पनेचं काम पुढे नेण्याचं काम एकेकाळी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं आणि आज आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत. आणि आपण तरुणांनी याचा लाभ घ्यावा. खचून जाऊ नका, नाराज होऊ नका. महामंडळ तुमच्या बरोबर आहे. अण्णासाहेब पाटलांचा नरेंद्र हा प्रत्येक मराठा बांधवांना उद्योजक करण्यासाठी तत्पर राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि शेवटचं वाक्य त्या ठिकाणी सांगत असताना आमचं साहेब एक ब्रीद वाक्य आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी जात असताना आपण एक घोषणा देत होतो, एक मराठा 1,00,000 मराठा. आम्ही यानंतरच्या कालखंडात असं ठरवलं की 1,00,000 मराठा उद्योजक निर्माण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. 70,000चा आकडा आम्ही गाठलेला आहे. 30,000चा गाठण्याचा प्रयत्न पुढच्या आम्हाला म्हणतात ना निवडणुकीच्या अगोदर आम्ही तो गाठू आणि महाराष्ट्रामध्ये 1,00,000 मराठा उद्योजक, जो जबाबदारी फडणवीस साहेबांनी दिली, जी कालांतराने जबाबदारी एकनाथ शिंदेने दिली, त्यांनी दिलेली यशस्वी जबाबदारी मी 1,00,000 मराठा उद्योजकाप्रमाणे पूर्ण होईल असं मला ठामपणे विश्वास आहे. अण्णासाहेब पाटलांचा नरेंद्र ही हा विश्वास नक्की पूर्ण करेल, कारण त्याच्या मागे संपूर्ण देशाचं आशा स्थान असलेला नरेंद्र उभा आहे आणि या सगळ्यासाठी सगळी भांडार सरकारी उभी करून येणारा देवेंद्र देखील असणार आहे. आजकाल नरेंद्र आणि देवेंद्र नाव असलं की यश लवकर मिळतं म्हणतात. ते यश तुम्हालाही मिळो आणि सकल मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी तुम्ही सुद्धा खूप खूप आपलं मोलाचं योगदान देत राहो. 25व्या वर्धापन दिनानिमित्त या शुभेच्छा देऊन आपले आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप आभार नरेंद्र पाटील सर. नमस्ते.